नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज दिनांक 30/11/2025 रोजी मी दुपारी 3च्या सुमारास साठेनगर भागामध्ये नियमित बातम्या करण्यासाठी गेलो असता काही भाजपाचे लोक जे की 20 क्रमांक वार्डातल्या उमेदवाराचे ते साथीदारी आहेत, या लोकांनी माझ्यावर संशय घेतला की ह्या बॅगमध्ये 5 लाख रुपये आहेत, अशा पद्धतीचा संशय घेऊन आरोप लावून मला गच्चागच्ची केली आणि मला जीव मारण्याची धमकी दिली। स्वतः उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी माझा पाठलाग केला आणि मला तुळजाभवानी स्टेडियमच्या बाजूपर्यंत पिछा केला, मला गाठलं आणि किमान 10 ते 20 कार्यकर्त्यांनी संबंधित उमेदवार विलास मारुती लोंढे या उमेदवाराला बोलवलं। हा उमेदवार भाजपाचा आहे आणि या उमेदवाराने येऊन माझी बॅग चेक केली, पोलीसवाल्यांना बोलवलं, पोलीसवाल्यांच्या समक्ष बॅग माझी चेक केली, तपासली, एकही पैसा बॅगमध्ये निघाला नाही आणि माझ्यावर आरोप करून मला जीव मारण्याची धमकी दिली। स्वतः उमेदवार विलास मारुती लोंढे म्हणाले, ह्या माणसाचा पाय तोडा, बाकीचं सगळं मी मिटवतो, अशी धमकी मला दिली। माझ्या जीवास जर काही कमी जास्त झालं तर हे संबंधित मला गच्चागच्ची करणारे आणि स्वतः भाजपाचे 20 क्रमांक वार्डामधले उमेदवार विलास मारुती लोंढे हेच जबाबदार राहतील। कारण पत्रकारितेमध्ये मी डॅशिंगनं बातम्या देत असल्यामुळे आणि साठेनगरमधल्या बातम्या दिल्यामुळे काही मतावर परिणाम होईल या भीतीपोटी या माणसानं बातम्याच देऊ नये। माझ्या विरोधात जर बातम्या दिल्या गेल्या तर याचा पाय तोडा, बाकीची जबाबदारी माझी राहील, मी स्वतः मिटवतो म्हणून गुंड माझ्या पाठीशी लावलेले आहेत। या गुंडाकडून जर काय माझ्या जीवितास धोका झाला तर संबंधित उमेदवार विलास लोंढे हे जबाबदार राहतील आणि त्याचे सहकारी जबाबदार राहतील, अशी माझी शासनाला, पोलीस खात्यांना आणि संबंधित पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे माझी मागणी आहे। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।